फलंदाज देखील दाखल झालेत. जिथे चेंडू गेलाय बघा तिथे बोर्डच्या बाजूला बसलेले प्रेक्षक जरा उठा इथून मित्रांनो. आम्ही संध्याकाळपासून एकच गोष्ट सांगतोय, तिथे बसू नका. वाह, आणखी एक ऍड झाला. आमचे व्हॉलंटियर तुमच्या पर्यंत पोचतील, त्या ऐवजी तुम्ही तिथून हल्लात तर बरं होईल. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न झालाय. धावफलक स्थिरावलंय, 2 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो प्रल्हाद. दरम्यान धनंजय आणि सुदन ठाकूर यांची जोडी. आणि यानंतर होणारा सामना गोमटेश्वर मडगाव विपक्ष म्हापसा टीम. दोन्ही टीमना विनंती आहे आपण रिपोर्ट करायचं आहे आणि प्लेइंग 11 भरून द्यायचे आहे. सुंदर डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजीने, गोलंदाज प्रल्हाद याने. यावेळी मोठा फटका आलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमापार षटकार.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव फलक स्थिरावलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पोहोचताय. 10 धावा धावफलकावर. हर्बल टीमचा खेळाडू जो फ्लड लाईटच्या खांबाला टेकून आहे, त्याला विनंती आहे आपण जरा लांब बसा. भाई निखिल कुडव, फुल टॉस, फुल लॉस. निखिल निखिल कुडव, निखिल कुडव, निखिल कुडव. निखिल निखिल कुडव. यावेळी उडवलाय सुदन ठाकूर, ब्रँडन षटकार. सुदन ऑन फायर. इनसाइड आउटचा फटका खेळला. यावेळी कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. धाव घेण्याची शंका समाप्त झाली आहे. यावेळी चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. डॉट बॉल आलाय.
23 धावा धावफलकावर 2 षटकांच्या सांगितल्या अखेरीस 23 लॉस ऑफ नन. मोठा फटका खेळायचा होता. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोचलोय 24 धावा 24 लॉस ऑफ नन. यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप. धावफलक स्थिरावलं गेलं 24च्या आकड्यावर. डॉट बॉल होता होता वाचलाय. सिंगल धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 25 धावा. मोठा फटका यावेळी धनंजयच्या बॅट मधून निघालाय. लांब 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 फेकून दिलाय चेंडू. सीमा पार षटकार. यावेळी पायावर आदळतोय चेंडू. लेग बाय स्वरूपाची एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलोय 32 धावा. सुदन ठाकूर वैयक्तिक 12 चेंडू 22 धावा. धनंजय 5 चेंडू 8 धावा. फुल टॉस फुल्ली लॉस. मिड विकेटच्या डोक्यावर पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. सुदनच्या बॅट मधून आलाय घणाघाती षटकार. प्रज्योत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 38 धावा 3 षटकांच्या सांगत्या अखेरीस. माघारी परतावं लागतंय धनंजयला बाद होऊन.
यावेळी नितेश गडेकरच्या बॅट मधून आलाय षटकार. एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. तब्बल 45 धावा. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव मिळेल. धावफलक पोहोचले 46 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नितेश गोलंदाजावर केलं आक्रमण. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. धावफलक स्थिरावलंय 46. मिड विकेटच्या दिशेने झेलची संधी, परंतु चेंडू चाललाय सीमा रेखा पार. अंपायर अंपायर बॉल डायरेक्ट बाहेर पडलाय. यस, कारण चेंडू हाताला लागून थेट सीमारेषेच्या बाहेर पडलाय. रिप्ले मध्ये दिसतंय. सिक्स, कारण आपण रिप्ले मध्ये देखील बघितलंय. यावेळी बॅटची कड घेतोय चेंडू. सुदन ठाकूरला पेवेलियनचा रस्ता दाखवलाय. पहिल्या चेंडूवर श्रीरामनं लेग बाईच्या रूपात एक धाव. सचिन आलाय मैदानात. धावफलक स्थिरावलंय 53 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ओव्हरऑल नितेशने देखील चांगली फटकेबाजी केली आतापर्यंत. 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अक्षय आला झेल खाली.
नितेश गडेकरला जावं लागेल माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. सॅक्रिफाईस करण्याचा इरादा यावेळी नवीन फलंदाजाला यावं लागेल मैदानात. फटका फसला. आणखी एका फलंदाजाला जावं लागेल माघारी पॅव्हिलियनच्या दिशेनं. लास्ट बॉल टू गो. स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू चालाय चौकारासाठी आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. ती धावसंख्या पोहोचते 57 धावा. 58 धावांची आवश्यकता. 57 ऑन दी बोर्ड. 58 रन्स टू विन. जस्ट 30 डिलिव्हरीज. ऐकूया आवाज बऱ्याच वेळानंतर जोडला जातोय सावळाराम शिरोडकर. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद सिद्धू परब. यानंतर आपण दुसऱ्या सत्रातील सामने देखील पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना जो होतोय घुमटेश्वर मारगाव विपक्ष एकविरा क्रिकेटर्स म्हापसा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टीम लाईनअप सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. घुमटेश्वर मारगाव विपक्ष एकविरा क्रिकेटर्स म्हापसा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल.
हॅलो. मैदानात सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने पुष्पराज आणि दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी श्रीराम मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. अठ्ठावन्न धावांचे टार्गेट. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 58 धावा करायच्या आहेत आणि बघूया या सामन्यात कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी मैदानात आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज पहिल्या षटकासाठी विशाल वांगणकर पहिल्या षटकासाठी गोलंदाजीत. तीस चेंडू आणि 58 धावा हे समीकरण आहे मैदानात. विशाल आपल्या पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी राईट ओव्हर द विकेट. ओव्हर चेंडू कव्हरच्या दिशेने फटका. 2 फिल्डरच्या गॅप मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप कव्हरच्या दिशेने. 4 धावा आणि चौकारणीशी आघात केल्या मैदानामध्ये. पुष्पराज या फलंदाजच्या बॅट मधनं 4 धावा निघाल्यात. मैदानात पॉवर प्ले षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि बिनबाद 4 असा धावफलक आपण मैदानात पाहतोय. 58 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि मैदानात पुष्पराज पुन्हा एकदा स्ट्राईकच्या दिशेने. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या पट्टीत उरला. विकेटच्या मागे नितेश पुन्हा एकदा कामगिरी बजावतोय. एका निर्धाव चेंडूची खेच समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. चला पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी कॉल देतोय. घुमटेश्वर मारगाव विपक्ष एकविरा क्रिकेटर्स म्हापसा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचं आहे. यावेळी मिस टायमिंग फटका. मिडावला फिल्डर सुदन ठाकूर येतो झेल खाली आणि विकेटचा पतंग. पहिला गडी बाद झालाय मैदानात. JVK बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघासाठी पहिला आदरा बसलाय. पुष्पराज झेलबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर. वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत मैदानात प्रज्योत स्ट्राईक घेण्याच्या दिशेने पावलं वळवतोय. JVK बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघासाठी 58 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि सामन्यात तो 58 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का हे बघण्याजोगं ठरेल. मैदानात एक सफलता. पुष्पराज पहिल्या षटकात बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात प्रज्योत आता मात्र स्ट्राईक रेंजच्या दिशेने. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका फसलाय.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. सलग 2 चेंडूवर 2 गडी घालत होत आहेत आणि आता मात्र प्रज्योत हा खेळाडू देखील जेलबातून मैदानाच्या बाहेर. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. अनपॉसिबल हॅट्रिकचा चेंडू. धावफलकावर 2 गडी बाद. 4 धावा. नवीन खेळाडू प्रल्हाद आता मात्र मैदानामध्ये स्ट्राईकला सज्ज झालाय. 25 चेंडू 54 धावा यानंतर करायच्या आहेत आणि ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिक बॉलचा चेंडू घेऊन मैदानात विशाल वांगणकर बॉलिंग मार्कवर. यावेळी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू मध्ये हाईट थोडीशी कमी केली आहे. बॅकफुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग करताना 4 धावा धावफलकावर. आता मात्र 24 चेंडू आणि 54 धावा हे समीकरण. गोलंदाजीमध्ये सुयश दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. सुयश गोलंदाजी मार्कवर महापुरुष स्पोर्ट्स क्लब अर्मल क्रिकेट टीम साठी. ओव्हरपिच चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार आणि मैदानात श्रीरामच्या बॅट मधनं निघालाय षटकार. 6 धावा आणि धावफलक डबल फिगर मध्ये परावर्तित झालाय. 10 धावांवर 2 गडी बाद. 58 धावांचा पाठलाग करताना आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात सामन्यातील दुसऱ्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर आहे. चला दोन्ही टीम दुसऱ्या सेशन मध्ये खेळणारे दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित आहेत परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही उपस्थित झालेले नाही आहेत. आपल्याला विनंती असेल घुमटेश्वर मारगाव आणि एकवीरा क्रिकेटर्स म्हापसा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढच्या षटकाच्या अगोदर आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे उपस्थित राहणं गरजेचं आहे. यावेळी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये झेलसाठी संधी आणि झेलात रूपांतर. श्रीरामच्या विकेटचा बदंग. तिसरा गडी बाद झाला झेलबादच्या रूपात आणि धावफलकावर मात्र 10 धावा. प्रल्हादला साथ देण्यासाठी मैदानात प्रकाश पावलं वळवतोय आणि धावफलकावर 3 गडी बाद. 10 असा धावफलक आपण पाहतोय. येणारे 21 चेंडू अजूनही उरलेत बाकी आणि 48 धावा करायच्या आहेत.
यावेळी बहुधा पुन्हा एकदा बॅटची लेमन कट घेतली जाते. अजून एका विकेटचा पतंग. बॅक टू बॅक दुसरी सफलता सुयश गोलंदाजी देखील प्राप्त झाली आहे. 4 विकेट या ठिकाणी माघारी परतलेत आणि मात्र 10 धावा धावफलकावर. हॅट्रिक बॉलचा चेंडू घेऊन गोलंदाज सुयश सज्ज झालाय. समोर स्वप्नील मैदानात स्ट्राईकला. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. चार गडी बाद 10 धावांवर धावफलक. दुसऱ्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक पुढे सरसावलाय तो 11 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, सलगचा दुसरा अवांतर चेंडू. सलग 2 व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळले जातात आणि धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय, परंतु पंचांनी रेफर केलंय आणि समोर व्हाईट बॉलचा इशारा आहे तो तिसरा पंचांकडनं. अवांतर धाव आणि धावफलक या अवांतर धावेनिशी पुढे सरसावलाय. यावेळी आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावांवर धावफलक आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 46 धावा करायच्या आहेत. या पुढच्या सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आता जे षटक सुरू होणार आहे ते षटक संपण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन जर पोहोचले नाहीत तर आपल्याला षटकांची कपात केली जाईल आणि त्यानंतर एका दुसरा कर्णधार जर पोहोचला तर त्याच्या संघाला कदाचित टॉस देखील विन दिलं जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन घुमटेश्वर मारगाव आणि एकविरा क्रिकेटर्स म्हापसा आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. नितेश गडेकर गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकाची सुरुवात करतो. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव. सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. एका बाजूने स्वप्नील स्ट्राईकला, दुसऱ्या बाजूने प्रल्हाद नॉन स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटका. फॉलोथ्रो मध्ये नितेश गडेकर झेल खाली आणि आता मात्र झेलला रूपांतर. 5व्या विकेटचा पतंग आणि 5व्या विकेटसाठी स्वप्नील झेलबाद मैदानाच्या बाहेर.
अक्षय नवीन खेळाडू आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने फटका टोलवला जातोय ज्या ठिकाणी धावांचा निर्बंध या चेंडूवर फक्त एक धाव मिळेल आणि या एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय. कुमटेश्वर मारगाव संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हापसा क्रिकेट टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचं आहे मैदानात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा देखील आपण पाहतोय. 15 धावांवर धावफलक आपण पाहतोय. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न यावेळी अल्टी पलटीचा प्रयत्न या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात आणि दुहेरी धावेनिशी धावफलक 17 धावांवर पोहोचलाय. 58 धावांचं एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ डगआउटच्या दिशेने. जेबीके बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ ओव्हरमधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 5 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा. 14 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण असेल मैदानात शिवोलीम क्रिकेट संघासाठी. 14 चेंडू आणि 41 धावा. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावलाय. प्रल्हादच्या बॅटमधनं निघालाय षटकार आणि 6 धावेनिशी धावफलक 23 धावांवर परावर्तित झालाय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक आणि प्रल्हादच्या विकेटचा पतंग. 6वा गडी बाद झालाय आणि धावफलकावर तब्बल 23 धावा. 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये येणाऱ्या कालखंडात 35 धावा करायच्या आहेत. मैदानात एका बाजूने भैया आणि दुसऱ्या बाजूने अक्षय. गोलंदाजीत चौथ्या षटकाची सुरुवात सचिन आर्मल क्रिकेट टीम साठी चौथ्या षटकाची सुरुवात करेल. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय 23 धावांवर 6 गडी बाद. फुलटॉस चेंडू पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 7व्या विकेटचा पतंग. 23 धावांवर 7वा गडी बाद झालाय. 11 चेंडू उरलेत आणि 11 चेंडू मध्ये 35 धावा अजून विजयासाठी करायच्या आहेत. 10 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धावा करायच्या आहेत.
नवीन खेळाडू मैदानात स्ट्राईकला आता मात्र सज्ज झालाय. अंतिम 10 चेंडू आणि 35 धावा करायच्या आहेत विजयासाठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि अवांतर धावेनिशी पुन्हा एकदा परावर्तित झालेला धावफलक हा 24 धावांवर. एक सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. सिंगल निश्चित परावर्तित झालेला धावफलक हा देखील आपण पाहतोय. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये घुमटेश्वर मारगाव संघाचा कॅप्टन टॉस साठी उपस्थित झालेला आहे. दुसऱ्या बाजूने एकविरा क्रिकेटर्स म्हापसा संघ आपला कॅप्टन. सामना संपण्या अगोदर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. यावेळी ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग, फटका, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये आणि आता मात्र झेलात रूपांतर. सुधन ठाकूर येतो स्क्रीनवर. अजून एका विकेटचा पदक. गडी बाद झालाय तो मैदानात 8वा. 8 गडी बाद, 25 धावांवर धावफलक. नवीन खेळाडू पुन्हा एकदा आलाय मैदानात, आकाश. यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र निर्धाव चेंडूची खेच समाप्त. ओव्हरचा विचार करता या षटकातील आता मात्र बहुधा श्रीराम आलाय मैदानात. ओव्हर मध्ये नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि 8 विकेटच्या मोबदल्यात 25 धावांवर धावफलक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. कव्हर पॉइंट पर्यंत जाईल तेवढा क्षेत्ररक्षक परती करेल. एकच धाव या चेंडूवर. एका धावेनिशी मैदानात 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावांवर धावफलक. आता मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. एकविरा क्रिकेटर्स म्हापसा संघाचा कॅप्टनना पुन्हा एकदा कॉल केला जातोय. आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. गोलंदाजीमध्ये 5व्या षटकाला सुरुवात. एक निर्धाव चेंडूनिशी 5व्या षटकाची सुरुवात होताना आपण पाहतोय. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक पुढे सरसावलाय. बॅटची आउटसाइड एज, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर देतोय बॅकअप. एक धाव आणि या सिंगल निश्चित धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. ओव्हरपिच चेंडू, जाता जाता एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मैदानात श्रीरामच्या बॅट बंद निघालाय षटकार. यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय. अंतिम षटक आहे प्रगती पथावर. 58 धावांचं एक मोठं लक्ष होतं
आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 8 गडी बाद आणि धावफलकावर झाल्यात 35 धावा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलाय 35 धावांवर. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा झेलसाठी संधी. क्षेत्ररक्षक येतो झेल खाली. अजून एका विकेटचा पदक. 9वा गडी बाद झालाय आणि धावफलकावर 35 धावा होत आहेत. आणि अशा रीतीने या सामन्यात बाजी मारतोय आणि या सामन्यात बाजी मारत महाबुरुज स्पोर्ट्स क्लब हरमल क्रिकेट संघ हा या स्पर्धेतील तिसरा संघ ठरतोय जो सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. कालच्या दिवसात पहिल्या सत्रात शेट्टी ग्रुप कोरगाव, दुसऱ्या सत्रात साई गणेश